नमस्कार मित्रांनो. पुन्हा एक वेळ तुम्हाला मी नवा विचार घेऊन भेटायला आलाय. निश्चित मित्रांनो, आज जो आपण विचार खऱ्या अर्थानं ऐकण्याचा प्रयत्न करणार आहात, समजण्याचा प्रयत्न करणार आहात, तो आहे तुमच्या आणि माझ्यामध्ये दररोज अशी एक घटना घडते आणि ती घटना तुमच्या आणि माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते. पहा, तो जो विचार आहे, तो विचार काय आहे मग? तर मित्रांनो, तुमची आणि माझी स्वतःची आपल्याला एक ओळख निर्माण करायची असते आणि ती गोष्ट इतकी महत्त्वाची आहे, की दररोज आपण आपल्या जीवनामध्ये ज्या पद्धतीने बोलतो, वर्तन करतो आणि एकंदरीत आपली प्रतिमा, आपलं व्यक्तिमत्व एका वेगळ्या पद्धतीने साकार करायचा प्रयत्न करतो, त्यासाठी हा आजचा विचार. आणि त्यासाठी तुम्हाला आणि मला एक वेगळ्या विचाराकडे घेऊन जाणारा हा आजचा संवाद आहे. मी प्रयत्न करणार आहे तुम्हाला त्या गोष्टी वास्तवामध्ये सांगण्याचा नेहमीप्रमाणे आणि मला विश्वास आहे मित्रांनो, की ती तुम्हाला गोष्ट नक्कीच आवडेल. तर काय मग? चला करूया सुरुवात आपल्या विचारांना. आजचा विचार आहे द आर्ट ऑफ बिल्डिंग आयडेंटिटी. हो मित्रांनो, ओळख घडवण्याची कला. तुम्ही म्हणाल, ओळख तर काय वेगवेगळ्या पद्धतीने घडते. आजपर्यंत तुम्ही तुमची ओळख काय घडवली आहे? हा थोडासा प्रश्न तुमच्या मनाला विचारा. मग कळेल माझी ओळख काय आहे. मला किती ओळखतात याहीपेक्षा क्वालिटीनं किती ओळखतात तो फार महत्वाचा मुद्दा आहे. ओळख असणं आणि ओळखणे यामध्येही खूप फरक आहे. कारण तुम्ही स्वतःला कशा पद्धतीने निर्माण करता आणि निर्माण करण्याचा प्रयत्न दररोज करता. तुम्ही एक आपलं व्यक्तिमत्व कशा पद्धतीने साकार करू इच्छिता हे तुमच्या हातामध्ये आहे. तर काय मित्रांनो, आज तुम्हाला आवडेल ना, स्वतःला घडवण्याची कला अर्थात ओळख, स्वतःची ओळख घडवण्याची कला. चला आपण जाऊया, एक एक गोष्ट पाहूया की आपल्या प्रत्येकाला जन्मतःच खऱ्या अर्थानं ओळख मिळालेली नसते. हां, कुटुंबाची ओळख असते. म्हणजे कुटुंबाच्या आडनावाची असते. कुटुंबाच्या एकंदरीत सर्व ज्या गोष्टी तुमच्या आहेत, त्या नावानं तुम्ही ओळखले जातात. पण मित्रांनो, इथे एक गोष्ट आहे, की तुमची व्यक्तिगत ओळख आहे, ही तुम्हाला हळू विकसित करावी लागते. म्हणजे जिथे तुम्ही जन्मला आहात, तो तुमचा पूर्ण अर्थाने तुमच्या भविष्यातील व्यक्तिमत्त्वाला एक प्लॅटफॉर्म असतो. आणि तो प्लॅटफॉर्म तुम्हाला खऱ्या अर्थानं विकसित करायचा. काही-काही लोकांना तर तोही प्लॅटफॉर्म नसतो मित्रांनो. हो, त्यांचा जन्म अशा वेगळ्या ठिकाणी झालेला असतो, की त्यांना त्या पद्धतीचं वातावरण मिळत नाही. अर्थात योग्य परिस्थिती नसते, बिकट परिस्थिती असते आणि त्यामध्ये ते खऱ्या अर्थानं आपलं आयुष्य निर्माण करतात आणि त्यांची निर्मिती ही एक युनिक ठरते. असे अनेक लोक आहेत. अनेक उदाहरणं तुमच्या अवतीभोवती असतील. पण चला, आज आपण आपल्याबद्दल विचार करत असताना आपण विचार करूया, की मला तर जन्मजात मिळालेली माझी ओळख ही माझ्या कुटुंबियांची आहे. पण माझी ओळख काय? आणि म्हणून आपण स्वतः आपल्याला घडवलं पाहिजे. आणि ओळख ही आपण स्वतः घडवत असतो बरं का. इतर कोणीही घडवत नाही. आणि ते घडवण्यासाठी तुम्हाला सातत्य लागतं आणि त्या सातत्यामध्ये निश्चितच तुम्ही उत्तम पद्धतीचं एक सदाचरण असणं, उत्तम व्यक्तिमत्वाला खऱ्या अर्थानं सदैव मांडणी असणं आणि ते मांडत असताना ते स्वीकारणारं त्या पद्धतीने गोष्टी घडत जाणं. अर्थात काही-काही वेळा तुम्हाला स्वीकारणार नाही. म्हणून तुम्ही वाईट नाही वाटून घ्यायचं. पण तुमच्या एकंदरीत आचार, विचार आणि वर्तनामध्ये ते किंचितही कमी नाही ठेवायचं. तुम्ही मात्र चालत राहायचं. कारण का? तोच तर तुमचा पाया मित्रांनो, तुमच्या व्यक्तिमत्व आणि स्वतःची ओळख घडवण्यासाठीच. तर काय मग मित्रांनो, चला पुढे आपण आणखीन गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करू. आपल्या विचारांमधून, आपल्या कृतीमधून, आपल्या सवयीमधून आपण रोज आपल्याला जगासमोर आपण ठेवत असतो. मग आणि प्रत्येक जण तुम्हाला त्या पद्धतीने ओळखतं. मग ते तुमची पद्धत विचारांची काय आहे, कृतीची काय आहे आणि तुमच्या सवयी काय आहेत एकंदरीत, नाही का? आणि मग तुम्हाला एका विशिष्ट पद्धतीने ओळखलं जातं. म्हणजे आणि निर्णयामधून आपली ओळख होत असते. हे जे आपण निर्णय घेतो रोज आपल्या व्यक्तिगत जीवनात असतील, आपल्या वेगवेगळ्या ठिकाणी आपण जिथे-जिथे कार्यरत असू, तिथे ज्या आपल्या काही निर्णयाच्या गोष्टी असतात,
त्यातून तुमची ओळख होते. काही लोक अगदी जबरदस्त निर्णय घेत असतात, त्यांच्यामुळे त्यांची ओळख त्या पद्धतीने होते. काही लोक थोडेसे विचार करून वेगळ्या पद्धतीने निर्णय घेत असतात, ती त्यांची ओळख तयार होते. म्हणजे अग्रेसिव्हनेस काही ठिकाणी असतो, तर काही ठिकाणी कामनेस असतो, शांत असतं आणि काही ठिकाणी अत्यंत वेगाने निर्णय घेतले जातात. तर तेव्हा मित्रांनो, सर्वात आधी गरज आहे आणि ती आपल्या स्वतःला समजण्याची. सो सेल्फ अवेअरनेस किती आहे? मला खऱ्या अर्थानं कोण आहे म्हणून स्वतःला पाहिलेलं आहे. जेव्हा तुम्हाला हे कळेल, तेव्हा एक लक्षात ठेवा, आपली ताकद आणि आपली कमतरता काय आहे, हे आपल्याला समजायला सुरुवात होतं. कारण ओळख निर्माण करण्यासाठी आपल्याला आपली ताकद कळली पाहिजे, आपल्या आपल्या कमजोरी कळल्या पाहिजेत आणि मग आपली मूल्य आणि विश्वास काय आहे, यावरती तुमचं आणि माझं व्यक्तिमत्व घडत असतं. मग तुमचा विश्वास कशावर आहे? तुमची मूल्य काय आहेत? आणि म्हणूनच मी प्रत्येक वेळी या शब्दांचा वारंवार जो प्रयोग करत आहे, तर हेच फंडामेंटल आहे आपल्या जीवनाला बदलणारं मित्रांनो. हे त्रिकालाबाधित सत्य मी गोष्ट तुम्हाला सतत सांगत आहे आणि सतत त्या गोष्टीचा इथे मी ओहापोह करत आहे यासाठी, की दॅट इज द फाउंडेशन आणि या फाउंडेशन व्यतिरिक्त कोणतंही फाउंडेशन भक्कम नाही. काय मग मित्रांनो, तुम्ही स्वतःला समजलाय? तुम्ही तुमची स्वतःची मूल्य तुम्ही जोपासत आहात आणि निश्चितच तुम्ही सर्वार्थानं तुमच्या पद्धतीने सदाचरण आणि उत्तम आचरण करून तुमचं व्यक्तिमत्व तुम्ही रोज प्रेझेंट करत असाल, मांडत असाल आणि त्याच्यातून तुम्ही वेगवेगळे योग्य निर्णय घेतही असाल. मग ही जाणीव आपल्याला नसल्यामुळे बऱ्याच वेळा काय होतं, की अरे ह्या गोष्टींची गरज आहे का? नाही, पण आपण भावनात्मक पण कधी-कधी होतो. शेवटी आपण मनुष्य आहे, आपल्याला भावना आहेत आणि त्याच्यातूनही काही आपल्या गोष्टी घडून जात असतात. पण त्यावेळी लक्षात घ्या, की त्या गोष्टी घडत असताना आपल्याला काळजी घेतली पाहिजे, की आपल्यामध्ये कन्सिस्टन्सी असली पाहिजे, सातत्य असलं पाहिजे आणि जेव्हा आपल्यामध्ये एक सातत्य राहतं, तर एक आपली ओळख पडते. आता उदाहरणार्थ एखादा कोणी लेखक असेल, तर तो कंटिन्यू लिहीत असतो. तो छोट्या-छोट्या माध्यमातून आपापलं मत या समाजाच्या एकंदरीत विकासासाठी, या समाजातील असलेल्या चुकीच्या गोष्टी दाखवण्यासाठी तो नेहमी काय करत असतो, लिखाण करत असतो, की ज्यामुळे लोकांना सत्यता पटावी, लोकांना सत्य आचरण करता यावं आणि अयोग्य ते निघून जावं. हाच त्याचा हेतू असतो. आणि इथे ना कोणावर टीका तो करत असतो, पण तो वास्तव मांडत असतो. म्हणून वास्तव लिखाण आणि वास्तव माझ्यासारखे व्हिडिओज हे अत्यंत महत्वाच्या पद्धतीने समाजामध्ये आज गरज आहे आणि ते ऐकले जातात आणि ते वाचलेही जातात. अर्थात लेखन वाचलं जातं आणि व्हिडिओज ऐकले जातात आणि सत्यता त्यांच्या मनाला भिडते आणि सतत ऐकल्यामुळे तुमच्यामध्ये तुम्ही प्रगतीकडे जाण्यासाठीचे मार्गही नियोजित करू शकता किंवा योजू शकता. मग काय मित्रांनो, कन्सिस्टन्सी ही तुमची फंडामेंटल किल्ली आहे. त्यामध्ये तुमची ओळख खऱ्या अर्थानं घडत असते आणि म्हणून ही जी की आहे, की माझे विचार ते जे आहेत ते सातत्यानं तेच असले पाहिजेत. कृती माझी उत्तमच वेळोवेळी असली पाहिजे आणि मी जे निर्णय घेईन ते सगळ्यात चांगले असतील, की जेणेकरून माझ्या मूल्यांची पडताळणी होणार नाही आणि माझे मूल्य कुठेही ठेचले जाणार नाही, त्याचा अवमान होणार नाही. तेव्हा लक्षात घ्या, तुमची ओळख व्हायला सुरुवात करते, तुमची पर्सनॅलिटी बिल्डअप करायला सुरुवात होते. तुम्ही लहानपणापासून जर आता तुमचं व्यक्तिमत्व पाहिलं, तर अनेक बदल तुम्ही केलेले असतात. अनेक घटना तुमच्या आयुष्यामध्ये झालेल्या असतात. त्यामुळे आज तुम्ही जो कोणी आहात, त्या पद्धतीने एक उत्तम पद्धतीने तुमचं जीवन जगत असतात. आपापल्या परीने, अर्थात आपापल्या परीने. कोणी कोणाची तुलना करू शकत नाही. कारण प्रत्येक आपापल्या पद्धतीनेच तो काय करत असतो, प्रयत्न करत असतो. म्हणून त्याच्या प्रयत्नांच्या जे काही शेवटी ज्या गोष्टी मांडतो आणि प्रयत्न त्याला जे काही देतात, ते तो जे काही करतो, त्याचं ते सर्वार्थानं ते घडणारं व्यक्तिमत्व असतं. तर मित्रांनो, प्रामाणिकपणा हा सातत्याने आपल्या मेहनतीमध्ये असला पाहिजे. आपण मेहनत करतो, ती मेहनत कोणासाठी करतो? तर ती आपल्यासाठी, आपल्या कुटुंबियासाठी, आपल्या समाजासाठी, आपल्या राज्यासाठी, आपल्या देशासाठी आणि अर्थात त्या सर्व जगासाठी. जे काही लोक वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती काम करतात, तर त्यांच्यामध्ये सातत्य असलं पाहिजे आणि ते सातत्य प्रामाणिकपणे असलं पाहिजे. म्हणजे ते खऱ्या अर्थानं फसवं नसलं पाहिजे किंवा स्वतःला फसवणारं नसलं पाहिजे. हो, बऱ्याच वेळा आपण काही कारणांमुळे आपले स्वतःला एक वेगळ्या पद्धतीने ठेवून आपण ते दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर दिखावा नहीं चलेगा दोस्तों, सच्चाई से आगे बढ़ेंगे तो आपका विकास 100% है और शांति बहुत बढ़िया मिलेगी. तेव्हा निर्णय हे तुमचे आणि माझे अशा पद्धतीने असले पाहिजे, की त्या निर्णयामुळे योग्य कृती करण्यासाठी मला पाठबळ मिळालं पाहिजे आणि मग तिथं
तुम्ही आणि मी काय करतो, त्या पद्धतीचे एक अशा पद्धतीचं वातावरण तयार करतो, की जे निर्णय घेतले जातात ते विकासाचे असतात. ते सर्वांना पुढे घेऊन जाणारे असतात आणि त्या निर्णयामुळे तेही त्याच पद्धतीने कृती करत असतात. तेव्हा ही तर तुमची एक परत येथे तुमची नवीन ओळख होते आणि ती नवीन ओळख की क्विक डिसिजन मेकर. आणि क्विक डिसिजन मेकर हे नेहमी वास्तवावरती निर्णय घेत असतात आणि ते जेव्हा वास्तवावरती निर्णय घेत असतात तेव्हा त्यांच्या येणाऱ्या परिणामांना पण ते फेस करतात आणि त्यातून ते बाहेर पडून उच्च पदस्थीय होतात आणि हे ते आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे बऱ्याच वेळा शब्द बऱ्याच वेळा आपण चांगले वापरतो. शब्द सगळ्यात महत्वाचे आहेत, लक्षात घ्या. कोणत्या शब्दानं तुम्ही आपले विचार मांडत आहात. आपण शब्द प्रयोजन करत असताना आपण खऱ्या अर्थाने लोकांच्या विचारांना पूरक असे आपले शब्द आहेत का, किंवा त्यांना ते समजणारे शब्द आहेत का. आणि शब्द हे भावना घेऊन जात असतात. प्रत्येक शब्दामध्ये ती स्पंदनं असली पाहिजे आणि जेव्हा ती स्पंदनं असतात, त्या जाणीव असतात, तेव्हा त्या शब्दांना एक धार निर्माण होते मित्रांनो. म्हणून तुमचे निर्णय आणि कृती ही अत्यंत उत्तम पद्धतीने होते. कारण का, तुम्ही संवेदनशील असून देखील वास्तवाशी त्याची खऱ्या अर्थानं नेहमी काय करता, जोड करता आणि तुम्ही पुढे जाता. तेव्हा तुमचा हेतू हा अत्यंत योग्य असला पाहिजे. कारण जेव्हा तुमचे विचार योग्य असतात तर हेतू तर आपोआपच योग्य असणार आहे. पण बऱ्याच वेळा कधी-कधी पुरेसा हेतू नसतो आणि त्यामुळे आपण नाही म्हटलं तरी थोडेसे डेव्हिएट होतो. पण त्याची अंमलबजावणी आपण जर नाही केली तर आपल्याला पाहिजे ते रिझल्ट्स मिळणार नाही. म्हणून त्याचं इम्प्लिमेंटेशन फार महत्वाचं आहे. बऱ्याच वेळा आपण काय करतो, सगळ्यांना ऐकतो, उत्तम ऐकतो आणि आपल्याला जे पटतं तेच करतो. पण ते पटत असताना एकच गोष्ट करा, की हे जे मी करतोय त्याचे साइड इफेक्ट्स काय आहेत किंवा इफेक्ट्स काय आहेत, किंवा 360 डिग्री जर मी विचार केला तर त्याचा लाँग टर्म मध्ये काय लॉस होऊ शकतो, शॉर्ट टर्म मध्ये मला गेन काय मिळेल, पण तो मला त्या पद्धतीने किती त्रास देऊ शकतो ती घटना, किंवा त्या पद्धतीचा माझ्या व्यक्तिगत असेल, माझ्या जिथं जिथं तुम्ही म्हणून असाल त्या क्षेत्रामध्ये त्याचा परिणाम काय होऊ शकतो, हा जर विचार केला तर मला विश्वास आहे मित्रांनो की तुमची ओळख ही खऱ्या अर्थानं वाढत जाते आणि लोकांना ती पटत जाते. ओळख सतत बदलत असते. हो, तुम्ही पहा, लहानपणीची तुमची ओळख, आत्ताची ओळख याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. काही लोक शिकले नाही, ते त्यांची ओळख वेगळी आहे. काही लोक शिकली, त्यांची ती ओळख आहे. म्हणजे प्रत्येक जण हा आपापल्या पद्धतीने आपली ओळख घडवत असतो आणि ती नित्याने घडते, दररोज घडत असते, वेगवेगळ्या पद्धतीने घडत असते आणि म्हणून तुमची ओळख सतत बदलत असते. हे मात्र कायम लक्षात ठेवा. कारण आयडेंटिटी आहे ना, ती इव्हॉल्व्ह व्हायला पाहिजे. ती खऱ्या अर्थानं आपण त्याच्यामध्ये सर्वार्थानं आपण झोकून दिलं पाहिजे आणि मग जीवनातील अनुभव आपला असेल, आपल्याला अपयश आलं असेल, आपल्याला यश आलं असेल, हे आपल्याला बरंच काही शिकून जातात आणि आपल्या या व्यक्तिमत्वाला, आपल्या या कॅरेक्टरला बनवण्यासाठी त्याचा फार उपयोग होतो. म्हणून या बदलांना स्वीकारत असताना तुम्ही नेहमी लक्षात ठेवा, या बदलांना स्वीकारत असताना आपण मूलभूत मूल्यांना कधीही लक्षात ठेवा, बाजूला ठेवायचं नाही. त्यांना टिकवणं ही तुमची आणि माझी नैतिक खऱ्या अर्थानं एक कृती आहे आणि म्हणून ही खरी कला आहे. म्हणून आपल्याला नेहमी मी सांगेन, की जबाबदारी स्वीकारा. हो, आणि ती जबाबदारी स्वीकारल्यावर तुम्हाला खूप अशा पद्धतीने आनंद प्राप्त होईल. म्हणून आपल्या चुका मान्य करून त्यात शिकणे आणि व्यक्तिमत्व अधिक मजबूत करणे हेच तर फंडामेंटल आहे ना. आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओजमध्ये हे वारंवार मी सांगत आहे. कारण हे काही मी एक रॉकेट सायन्स नाहीये. हे सत्य सांगत आहे मी तुम्हाला. बदल करणे हे शक्य आहे, पण त्यासाठी लागणारं सातत्य, त्यासाठी लागणारं सततचे उत्तम विचारांची, तुमच्या विचारांची गरज आहे. हां, बाहेरचे विचार तुम्ही काही ऐकाल, पण तुमचे उत्तम विचार तुमच्यासाठी मात्र फलदायी ठरणारे आहेत आणि त्यामुळे बाहेरचे विचार सुद्धा तुम्ही त्याच पद्धतीने ऐकत असाल, असा माझा विश्वास आहे. आणि ऐकत नसाल तर ऐकण्याचा प्रयत्न करा. दोष देण्याऐवजी आपण स्वतः समजलं पाहिजे आणि आपल्याला खऱ्या अर्थानं तो माणूस खऱ्या अर्थानं समजतो आणि तो मग हळूहळू विकसित होतो. मग काय, ह्या जीवनामध्ये तुम्हाला आणि मला ओळख जर तयार करावी लागत असेल तर लक्षात घ्या, ती आपल्याला कष्टानं मिळते. म्हणून कोणतीही ओळख सहज मार्केटमध्ये उपलब्ध नाहीये. ती तुम्हाला घडवावी लागते. सातत्य तुमचं व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं काय सांगतं, काय दाखवतं हे लोक पाहत असतात. तेव्हा तुमची ओळख घडते. म्हणून कृतीपेक्षा शब्दांची फार फार महत्वाची गोष्ट आहे. जेव्हा तुम्ही शब्द आणि कृती एकत्र आणता मग त्याला जोड येते. काय मग मित्रांनो, आज तुम्हाला एक वेगळ्या विषयावरती मी घेऊन आलोय. ओळख
घडवण्याची हीच कला आहे. त्यामुळे मला विश्वास आहे, की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये एक उत्तम असं व्यक्तिमत्व व्हाल आणि एक उत्तम असं तुम्ही व्यक्तिमत्व झाल्यानंतर, तुमचं स्वतःचं बिल्टअप पर्सनॅलिटी झाल्यानंतर, तुम्ही सातत्यपूर्ण तुम्ही डेव्हलप व्हाल आणि स्वतःची जाणीव नेहमी तुमच्याकडे कायमस्वरूपी जागृत ठेवा. कारण ती फार महत्वाची आहे आणि ती विकासाची पहिली पायरी आहे. आणि म्हणून शिस्त आणि सवयी दीर्घकालीन व्यक्तिमत्व घडवत असतात. त्यामुळे यू बी विथ युअर ओन डिसिप्लिन अँड विथ युअर ओन गुड हॅबिट्स, राईट? आणि म्हणूनच मग मी म्हणेन की बदल स्वीकारताना मूल्य जपा. आणि सगळ्यात महत्वाचं सांगेन की आयुष्यामध्ये कधीही जी काही तुम्ही दिशा घ्याल ती दिशा उत्तम आणि चांगली असेल याच पद्धतीने तुम्ही जावा. तर काय मित्रांनो, आजचा विचार तुम्हाला निश्चितच आवडला असेल. हो, नेहमीप्रमाणेच आज तुम्हाला मी आर्ट ऑफ बिल्डिंग युअर पर्सनॅलिटी याहीपेक्षा आर्ट ऑफ बिल्डिंग युअर ओन सेल्फ, तुमची स्वतःची आयडेंटिटी, तुमची स्वतःची ओळख समाजात कशी निर्माण करता आली पाहिजे यावरती माझा विचार आहे. म्हणजेच काय, की आपण लोकांना ऐकतो, लोक तसं वागतात, मग त्याच्यापेक्षा आपण चांगलं काही वागू शकतो का? आणि लोक आपल्याला ऐकू शकतील का? किंवा लोक आपल्याला खऱ्या अर्थानं समजू शकतील का? याहीपेक्षा मी लोकांना कसं समजून घेतलं पाहिजे आणि मी लोकांना काय दिलं पाहिजे याचा विचार केला तरी तुम्ही खूप मोठ्या पद्धतीने तुम्ही उंच शिखरावरती जाऊ शकता विजयाच्या. राईट मित्रांनो? तर मला विश्वास आहे तरी तुम्हाला काही अडचण असेल, वाटलं तुम्हाला की काही प्रश्न आहेत की मी स्वतःला कसं घडवावं आणि हे घडवत असताना अनेक पैलू आहेत, मी छोटे छोटे पैलू तुम्हाला अत्यंत थोडक्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करत असतो. कारण का, जास्त व्हिडिओ मोठा झाला तर लोकांना थोडंसं नाही म्हटलं तर त्यांचा वेळही त्या पद्धतीनं त्यांना देणं कधी कधी तांत्रिक पद्धतीने थोडं कठीण जाऊ शकतं. म्हणून मी जास्तीत जास्त कमी मिनिटाचा व्हिडिओ यासाठी बनवत आहे की जेणेकरून तुमचा वेळ वाचावा आणि तुम्हाला वास्तव आणि रास्त मार्गाने जाण्यासाठीची एक मदत व्हावी. तेव्हा मित्रांनो, माझा नंबर आहे 776-898-1355. पुन्हा एकदा सांगतो, 776-898-1355. तर माझ्याशी पुन्हा तुम्ही जोडा. तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते मला विचारा आणि मला विश्वास आहे की तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच स्वतःला घडवण्याची कला नक्कीच प्राप्त होईल. धन्यवाद मित्रांनो, तुम्ही मला ऐकत आहात आणि तुम्ही ऐकत राहणार आहात. चला तर मित्रांनो, नवीन व्हिडिओसाठी आपण पुन्हा भेटूया. तुम्हाला तर माहितीच आहे, तुम्ही तुम्ही सबस्क्राईब करत आहात, तुम्ही लाईकही करत आहात आणि तुम्ही कॉमेंट्सही देतात. मला खूप आनंद वाटतो आणि छान छान मला कॉमेंट्स भेटत आहेत आणि आय एम रिअली डिलायटेड टू हॅव दॅट पर्टिक्युलर कम्युनिकेशन फ्रॉम यू, युअर कॉमेंट्स इन दॅट लाईन. बरं वाटतं आणि आनंद आहे मला. आणि मी व्हिडिओज मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेत यासाठी बनवतो की काही माझे इंग्रजी मित्र आहेत आणि त्या लोकांना मराठी कळत नाही. परराज्यातले माझे काही मित्र आहेत की ज्यांना इंग्रजी समजते, त्यासाठी माझे व्हिडिओ सुद्धा इंग्रजी मित्र आहेत. ज्यांना कोणाला स्वतःचं इंग्लिश लँग्वेज डेव्हलप करत असेल त्यांनाही वेगवेगळ्या पद्धतीने ऐकण्याच्या कलेसाठी तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ ऐका. ऐकत ऐकत तुम्हाला काही मूल्य समजतील, काही मार्ग समजतील आणि तुमचा विकास होईल. तर मित्रांनो, चला या व्हिडिओचा सर्वांथानं उपयोग करण्यासाठी तुम्ही नेहमीच कृतीबद्ध राहा आणि तुम्हाला त्याचा फायदा मिळाल्याशिवाय राहणार नाही. थँक्यू व्हेरी मच फॉर लिसनिंग मी. मला आनंद आहे तुम्ही मला ऐकत आहात आणि ऐकत राहणार आहात. काय